शनाया ऐक ना इकडे माझी वाट लागली आणि तू हसतोयस. नाही नाही मी तुझ्यावर नाही हसत आहे. ऍक्च्युली मी जी सिच्युएशन क्रिएट झाली आहे ना त्याच्यावर असतोय. ही सिच्युएशन काय मी क्रिएट केली आहे का? मग कोणी केली? त्या राधिका, आनंद आणि रेवतीने केली आहे. त्यांनीच हे पिक्चर क्रिएट केलं आणि मला अडकवलं त्याच्यामध्ये आणि म्हणून सगळा केओस झालाय. सोना डार्लिंग, मुद्दा तो नाहीये. अरे मग काय मुद्दा आहे? सांग. विस्की आणि दूध दोन्ही एकत्र केलंयस तू कधी? काय? विस्की आणि दूध एकत्र. काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस. विस्की आणि दूध कोणी एकत्र पितं का? वही तो नाहीच पिणार. कारण ते दोन्ही पिण्याच्या वेळा आणि जागा वेगवेगळ्या असतात. म्हणजे दूध घरी प्यायचं असतं सकाळी आणि विस्की रात्री बारमध्ये. गर्लफ्रेंड आणि बायकोचं पण तसंच असतं मिरजान. घरवाली घरात असते आणि बारवाली बाहेर. पण तू काय केलंस? घरवालीला बाहेर काढलंस आणि बाहेरचीला घरात आणलंस. प्रॉब्लेम तर होणारच आहे ना राव. कसं आहे की दोन नावेवर पाय ठेवून चालायचं असेल ना तर बॅलन्स लागतो आणि तो बिघडला की पण मी करतच होतो ना बॅलन्स. नाही करत नव्हता तू. बॅलन्स करत नव्हतास तू. कसं आहे डार्लिंग की बायको कडून तुझ्या गर्लफ्रेंडच्या अपेक्षा पूर्ण होत नव्हत्या म्हणूनच तू अफेअर केलं ना. करेक्ट. आणि नंतर गर्लफ्रेंडलाच बायको बनवायला निघालास. काय राव. अरे गर्लफ्रेंड असते आणि बायको असते. दोघींना आपापल्या जागी ठेवायचं असतं. ह्या दोघींना याचं मिक्स केलं ना तर दूध आणि विस्की एकत्र. वही तो गुरु. शनाया तुझी बायको कधीच होऊ शकणार नाही आणि तुझी बायको शनायासारखी कधीच वागणार नाही. तो घरवाली घर में और बाहर वाली बाहर में. समजा? म्हणजे ना सगळं कसं असं सुरळीत होऊन जाईल. ऑल लाईन क्लिअर. मक्कार. म्हणजे राधिका घरी, शनाया बाहेर. शनाया बाहेर, राधिका घरी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गॅरी अजून कसा पोचला नाहीये? मला वाटतंय तसं काहीच होत नाहीये. आय थॉट गॅरी माझ्या मागे मागे करेल, मला सॉरी म्हणेल, वाटलंच तर डेटला घेऊन जाईल पटवायला. पण असं काहीच होत नाहीये. कुठे आहे हा? अरे यार, ही बघतेच आहे माझ्याकडे. सीसीटीव्ही कॅमेराचं काय करू? जेनी ऐक ना, मला ती SS फूडची फाईल देते का जरा प्लीज? वाय? ते आनंद सरांनी सांगितलंय मला, त्यातले काही डिटेल्स हवे होते. हॅलो. हायशी. हा बोल ग, पोचलीस? आणि गॅरी अंकल भेटले का? अरे यार, इशी तर आलाच नाहीये अजून. मी काय करू यार, मला खूप भीती वाटते. येईल ना तो? अगं हो, येईल तो. हॅव पेशन्स. आणि त्याला पण थोडा वेळ दे ना विचार करायला. यार, इथे माझे पेशन्स संपत चालले यार.
बघ मला सिरियसली वाटतंय आपण नको जास्त इश्यू करूया. गॅरी आला ना की मी लगेच पॅचअप करत त्याशी. हां ए अगं मॅड आहेस का तू? अजिबात त्याला एवढ्या इझिली माफ करायचं नाहीये. त्याला येऊ दे तुझ्याकडे आणि तुझी व्हॅल्यू कळू दे ना. हे बघ तू ॲटिट्यूड दाखव त्याला थोडा. आर यू शुअर? येस आय एम व्हेरी शुअर. हे बघ यू वेट अँड हॅव पेशन्स. गॅरी अंकल तुझ्याकडेच येणार. हे बघ त्याला तुझ्याकडे येऊ दे, समोरून माफी मागू दे, तुझ्या पाया पडू दे. तू ना त्याला आधीसारखा रोमिओ कर, तुझ्या मागे मागे फिरणारा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्याकडून तुझ्या माफीची किंमत माग. त्यातच तुझा फायदा आहे. हां ठीक आहे, मी नाही एंटरटेन करत त्याला. त्यालाच येऊ दे माझ्या मागे मागे. बरं ऐक, मी नंतर फोन करते. ओके हां ओके आई, बाय बाय. मला काही करून एक निर्णय पक्का करावा लागेल. मला राधिकालाही तोडायचं नाही आणि शनायालाही सोडायचं नाही. मला तरी कंपॅनियन म्हणून शनायाच हवी, कारण ती बेस्ट आहे. तिच्यासोबत असलं ना की कसं यंग रिफ्रेशिंग वाटायला लागतं. लाईफ कसं ऑसम वाटतं. त्यामुळे मला शनायाच हवी. अथर्व, बच्चा उठ बरं. तर माझ्या एकट्याने सगळं आवरणं म्हणजे अशक्य आहे. बच्चा काय केलंस हे तू? हे घ्या, गरमागरम पोहे केले तुमच्यासाठी. मला ना खूप थकल्यासारखं वाटतं यार. ताप आहे तुम्हाला? आ करा. पण घर सांभाळायला राधिकाच हवी ना. राधिका ज्या पद्धतीनं घर सांभाळते, आई बाबांचं बघते, अथर्वचं बघते, असं शनाया कधीच नाही करू शकत. आणि एकदा का मी राधिकाच्या गुड बुक्स मध्ये आलो की माझ्या विरोधात कोणीच नाही जाऊ शकत. ना आई बाबा, ना सोसायटीतले लोक, ना ऑफिस मधले. राधिका ज्या पद्धतीनं सगळं घर सांभाळते ना, तसं शनायाला जमणं शक्यच नाही. राधिका एक परफेक्ट बायको मटेरियल आहे आणि शनाया परफेक्ट गर्लफ्रेंड. मला तर दोघे हवे आहेत. काय करूया?